मुंबईच्या समुद्राजवळ 2 बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे। मनोरी बीच नंतर आता मठच्या कोलीवाडा समुद्रकिनारी जवळ ही एक संशयित जहाज दिसून आलं आहे। हे जहाज काल दिसले होतं। सध्या संबंधित यंत्रणा या जहाजाचा मालक कोण आहे आणि हे जहाज मठला कसे पोहोचले याचा तपास करत आहेत। 3 दिवसापूर्वी बुराईच्या मनोरी बीचवर एक संशयित जहाज सापडले होते। ते जहाज भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताब्यात घेतले आहेत आणि त्याची निगराणी पण घेत आहेत। आता हा काल संध्याकाळी मठच्या कोलीवाडा जवळ समुद्रात आणखी एक संशयित जहाज सापडले आहेत। हा जहाज कशा प्रकारचा जहाज आहे? इथे काही स्थानिक नागरिक आहे जे ज्यांना हा जहाज सर्वात आधी दिसला होता। काय नाव आहे तुमचं मित्र? माझं नाव आनंद मोहिते आहे। मी वन्यजीव अभ्यासक आहे आणि पर्यावरण समुद्र यांच्यावर अभ्यास करतो। हा जहाज कधी दिसला होता आणि कशा प्रकारचे? हे जहाज 5 तारखेला दिसलं होतं। पहिले जहाज आपल्याला मनोरीला दिसलं होतं, तर त्याचं नाव आहे अल जाफिया आहे। तर ह्या बोटी आहेत हे ऑइल टँकर कॅटेगरीमधले आहेत या। बरोबर। आणि या ज्या बोटी आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये जे इराण आणि अमेरिकाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे जे तेल तस्करी करणाऱ्या बोटी होत्या त्या दुसरीकडे चालल्या होत्या, तर ते भारत सरकारने जप्त केल्या होत्या। त्या हा बोटी जप्त करून खोल समुद्रामध्ये ठेवल्या होत्या। तर काही या ज्या वारा आहे आणि सोसाट्याचा पाऊस, तर याच्यामुळे ह्या बोटी भरकटत आपल्या किनाऱ्यावर लागलेल्या आहेत। बरोबर। आणि हा कधी निघणार आहेत काही माहिती आहे का? आता याची काही यंत्रणांनी याची काही सूचना दिलेली नाही आहेत, पण नेव्ही, कोस्टगार्ड आणि पोलिसांनी याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि याच्यावर काही होऊ शकतं, तर त्याच्यावर त्यांची तयारी चालू आहे। पण याच्यामुळे काही नुकसान होऊ शकतात का जे मच्छीमार आहेत किंवा स्थानिक लोक आहेत त्यांना? ॲज अ पर्यावरण तज्ज्ञ ह्या बोटीमध्ये क्रूड ऑइल आहे। तर क्रूड ऑइल हा जो असतो जो पर्यावरणाच्या दृष्टीने खूप घातक आहे। मच्छीमार माशांवर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि जो आपले मुंबईची कोस्टलाईन आहे, तर एका बोटीमधलं पण ऑइल रिसाव झाला तर पूर्ण आपली कोस्टलाईन पूर्ण खराब होऊ शकते त्याने। आणि पर्यावरणच्या दृष्टीने मासे, समुद्री कासव आणि समुद्र जे जीव आहेत त्यांना खूप त्रास होऊ शकतो। ठीक आहे। सध्या हा बोट कोणाचा आहे, कुठून आला आहे याचा पण तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।